आणि सगळे शिष्यमत आपण ह्यावेळेला सर्वांना सभागृहातील सर्वांना माझा नमस्कार। आज या ठिकाणी सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय या सभागृहाचे माजी महापौर आणि या ठिकाणी या सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर दोन्ही माजी महापौर आणि या ठिकाणी विरोधी पक्ष नेते साहेब, सन्माननीय सभागृहामधील सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ या सर्व महान नेत्यांना वंदन करून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि या नवी मुंबईला घडवणारे, नवी मुंबईला दिशा देणारे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने मला जे मोलाचं मार्गदर्शन मिळालं असे आमचे ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजूजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि युवा नेतृत्व सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन मला लाभलेलं असे आमचे संदीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प सादर करत असताना या ठिकाणी जे मोलाचं सहकार्य मिळालं ते या सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब आणि या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेचा नवी मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचा 2026-2027 या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। साधारणतः 6 वर्षाच्या कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक झाली आणि नवी मुंबई शहराचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांचं नेतृत्व नवी मुंबईकरांसाठी नेहमीप्रमाणे नागरिकांना नेहमीप्रमाणे अढळ विश्वास दाखवलेला आहे आणि दाखवत आलेला आहे। आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादाने स्थायी समितीचा सभापती होण्याचा मला मिळालेला बहुमान व आज महानगरपालिकेचा आगामी अर्थसंकल्प सादर करण्याची मिळालेली संधी हे मी माझं भाग्य समजतो। कारण एक शेतकऱ्याच्या मुलाला नवी मुंबईतल्या महत्वाच्या अशा स्थायी समितीच्या सभापतीपदी ज्यांची जबाबदारी दिली ते आपल्या सर्वांचे आणि आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचा सर्वांगीण विकासासाठी पाहिलेली स्वप्नांची आणि अर्थसंकल्पनाचा आराखडा हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो। नवी मुंबई हे केवळ एक नियोजित शहर नाही तर ती आधुनिक शहर विकासाची एक आदर्श प्रयोगशाळा आहे। मागील काही दशकात आपल्या शहराने केलेली प्रगती ही सक्षम नेतृत्व, दूरदृष्टी, सहयोग, नियोजन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाने फलित आहे। नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की नवी मुंबई हे शहर
ज्या पद्धतीने ही नवी मुंबई शहर महानगरपालिका स्थापना झाल्यापासून आज तागायत या नवी मुंबईतील शहरातील नागरिकांनी अतिशय विश्वासानं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका एक हाती देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेत सुविधा, पायाभूत विकास, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर दिला आहे. प्रशस्त रस्ते, दर्जेदार पाणी पुरवठा, सक्षम मलिनीकरण व्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्व प्रयत्न अशा सर्व गोष्टीमुळे नवी मुंबई देशातील निवास योग्य शहरामध्ये द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. डिजिटल प्रशासन, ई गव्हर्नन्स आणि पारदर्शकता कारभारामुळे या नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत चाललेला आहे. या सर्व प्रगतीच्या पाठीशी ज्यांचे दूरदृष्टी नेतृत्व राहिले आहे त्या गणेशजी नाईक साहेबांच्या योगदान अनमोल आहे. त्या विजनानुसार नवी मुंबई केवळ भौतिकदृष्ट्या प्रगती झाली नाही तर त्यासोबत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही नवी मुंबई विकसित झाली आहे. देशाच्या सर्व प्रांतातील नागरिकांना शांत, सुरक्षितता आणि एकत्रित जोडून ठेवणारे शहर हे नवी मुंबईची एक वेगळी ओळख आहे. आज आपण पाहतोय, आज आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तिथून पुढे पाहताना नवी मुंबईच्या विकासासाठी एक व्यापक आणि दूरदृष्टी विजन आवश्यक आहे. आगामी काळात नवी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे. त्या दृष्टीने आधीपासूनच स्मार्ट असलेल्या आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर प्राधान्याने आपण या ठिकाणी भर दिलेला आहे. शिवाय हा विकास होत असताना कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाची हानी होणार नाही आणि येथील पायाभूत सेवा सुविधांवर अतिरिक्त ताण येऊन नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागणार नाही याची प्राधान्याने काळजी घेतली जाईल. आधुनिक काळाची गरज ओळखून डिजिटल सक्षमीकरण करताना प्रशासनाला लोकाभिमुख चेहरा प्राप्त करून देण्यावर भर दिला जाईल. हे मी या ठिकाणी आज आवर्जून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रगतशील, सुरक्षित, सर्वोत्तम आपले शहर अशा प्रकारचा जाहीरनामा जनतेपुढे सादर करण्यात आलेला होता. त्याची पूर्तता म्हणून आपल्या या शहराला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या एक हाती सत्ता देऊन प्राथमिकता असणारा त्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात नागरिकांना आवश्यक अशा दर्जेदार मूलभूत सुविधा पोहोचवण्याप्रमाणे नवी मुंबई शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकत राहावे ही असे महत्वपूर्ण लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यासाठी ठोस पावले आपण उचलली जातील. या सर्व बाबींचा प्रतिनिधित्व यावर्षी अर्थसंकल्पामध्ये उमटलेल्या आपल्याला दिसेल असे मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. आज अर्थसंकल्पीय जमा सन 2025-26 या वर्षाकरता प्रारंभीची शिल्लकेसह रक्कम रुपये 5,709 कोटी जमेचा अंदाज करण्यात आलेला होता. प्रत्यक्षात सुधारित अंदाज प्रारंभिक शिल्लकेसह 5,830 कोटी एवढा राहणार आहे. तसेच सन 2026-27 या वर्षाकरता खालील प्रमाणे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कर वाढ नाही. ज्या पद्धतीनं या शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या सर्वसामान्य जनतेला दिलेला शब्द कर वाढ होणार नाही, त्या धर्तीवरती गेली 25 वर्षाच्या कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कर वाढ लागलेली नाही व पुढील 20 वर्षातही कर वाढ करण्यात येणार नाही असे अभिवचन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेले आहे. महत्वाचे म्हणजे कर भार न वाढवता देखील शहराचा विकास थांबलेला नाही, उलट अधिक वेगाने या सक्षम पद्धतीने पुढे नेण्यात आलेला आहे. हे शक्य झाले ते सुयोग आर्थिक नियोजन, उत्पादन पर्यायी स्रोत निर्माण करणे आणि वित्तीय शिस्त यामुळे महापालिकेने विकास शुल्क, प्रीमियम, विविध सेवा शुल्क, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच येणाऱ्या कालावधीतील
कर्ज रोखे, सार्वजनिक खाजगी भागीदारी HAM या माध्यमातून विकास कामे करून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे. कर वाढ नाही. विकास मात्र दुपटीने आपल्या या शहराचा चाललेला आहे. या रस्त्यावर काम करत असताना नागरिकांनी अतिरिक्त अधिक बोजा न देता महापालिका अधिक सक्षम अर्थनिर्णय आणि विकासावरील बनत आहे. AA+ स्टेबल रेटिंग. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापनाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून इंडिया रेटिंग या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत 2012 पासून सातत्याने AA+ स्टेप हे उच्चतम क्रेडिट रेटिंग नवी मुंबई महापालिकेला प्रदान करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला A+ डबल रेटिंग प्रदान करण्यात आलेली ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हे रेटिंग केवळ आर्थिक शौर्याचेच नव्हे तर विश्वासार्थ, पारदर्शकता आणि दीर्घकालीन विकास क्षमतेने प्रतीक मानले जाते. या उच्च दर्जाच्या रेटिंगमुळे महापालिकेला कमी व्याजदरात निधी उभारणी करणे सुलभ होणार असून मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होणार आहे. भविष्यातही ही आर्थिक शिस्त व विश्वासार्हता कायम ठेवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी सदैव कटिबद्ध आहोत. उत्पादन वाढ. आज नवी मुंबई महापालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या स्वस्थ विकासासोबत आर्थिक स्वावलंबन साध्य करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महसूल वाढ ही अत्यंत आवश्यक बाब आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता कराच्या पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव आहे. औद्योगिक व व्यावसायिक वापराच्या मालमत्तावर योग्य कर आकारणी केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण करवाढ करणार आहोत. कर मूल्यावर पाणी पुरवठा व नागरिकांचा हक्क हा नेहमी सातत्याने आहे, पण त्यावेळी शिस्त देखील आवश्यक आहे. शहरातील अनधिकृत पाणी जोडण्यावर नियंत्रण ठेवून अधिकृत पाणी कनेक्शन देण्यास प्रोत्साहित दिले जाणार आहे. त्यामुळे कारण आपल्याला माहित आहे की अनेक या शहरामध्ये अनधिकृत पाणी कनेक्शन घेतले जातात, तर त्यांना आपण अधिकृतपणे आपण या ठिकाणी पाणी कनेक्शन देणार आहोत. त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्था ही अधिक शिस्तबद्ध होईल आणि पाणी महसूलमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी वाढ करता येईल. आजच्या आधुनिक युगात डेटा हा नवा उद्योग बनला आहे. नवी मुंबई डेटा सेंटर हब बनत आहे आणि आम्ही याचा लाभ शहराला मिळवून देणार आहोत. महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून TTP, STP तयार होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात विशेष भर देणार आहोत. विशेषतः वाढत्या डेटा सेंटर उद्योगांना हे पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होऊन महानगरपालिकेच्या अतिरिक्त महसूलमध्ये प्राप्त होणार आहे. आपण ज्यावेळेला सांडपाण्यावर प्रक्रिया करून आपण ते आरोग्याच्या याच्या काम म्हणजे उद्योगांना कामकाज करता आपण ते पाणी दिल्यानंतर जे पिण्याचं पाणी त्याच्यावरती ताण तो कमी होईल. नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहे, पण आता आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे. स्वावलंबी महानगरपालिका बनण्याच्या दिशेने यासाठी महसूल वाढ हा केवळ पर्याय नसून ती गरज आहे आणि त्यासाठी ठोस धाडसी निर्णय घेत आहोत. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका ब्रँड या ठिकाणी जारी करण्याचा विचार करण्यात आलेला आहे. यासोबत आवश्यकतेनुसार वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी लोन्स करून विकास कामांना गती देण्यात येईल. या प्रक्रियेत
आर्थिक शिस्त व परतफेडीची क्षमता याचा पूर्ण विचार केला जाईल. महसूल वाढीसोबत खर्चामध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि प्राधान्यक्रम निश्चित यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक रुपयाचा योग्य व परिणामकारक वापर होईल याची काळजी सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत. हा अर्थसंकल्प जास्तीत जास्त विकास आणि जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जास्तीत जास्त जनहित लोकहिताची या तत्वावर आधारित आपण या ठिकाणी हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. अधिक केवळ घोषणा करत नाही तर ठोस अंमलबजावणी या ठिकाणी विश्वासानं आपल्या सर्वांना सांगितली. निधी उभारणी नवी मुंबई शहर विकासाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून आगामी 5 वर्षामध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन या ठिकाणी आपण केलेले आहेत. त्याकरता कर्जरोख्याद्वारे निधी उभारण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या मोठ्या प्रमाणात एक रकमी भांडवल उपलब्ध करणे शक्य होईल. आगामी अंदाजपत्रकामध्ये वर्षात रुपये 400 कोटी रकमेचे कर्ज रोख 200 कोटी प्रति टप्पा याप्रमाणे 2 टप्प्यात बाजारात आणण्याचे नियोजन आहे. यामध्ये 200 कोटी सर्वसाधारण कर्ज रोखे व 200 कोटी रकमेचे हरित कर्ज रोखे अशा स्वरूपामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यामध्ये 100 कोटी निधी कर्जाद्वारे उभा करण्यात येणार आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी यांच्या विकसित भारत संकल्पनेअंतर्गत कर्ज रोख्याद्वारे निधी उपलब्ध केल्यास केंद्र शासनाकडून सदर रकमेवर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून रुपये 46 कोटी आपल्या या महापालिकेला मिळणार आहे. तसेच बाजारात कर्ज रोखे वितरित केल्यामुळे वित्त शिस्त, बजेटिंग आणि लेखापरीक्षण पद्धतीने अधिक सक्षम होणार आहे. यामुळे या ठिकाणी आपण या करता नरेंद्र मोदी साहेबांच्या या ठिकाणी जे कर्ज रकमेच्या संकल्पनेतून 46 कोटी आपण या ठिकाणी आपण मिळवण्याकरता आपण ते भर दिलेला आहे. रुपये अर्बन चॅलेंज फंड रुपये 500 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या मोठ्या प्रकल्पाकरता केंद्र शासनाने अर्बन चॅलेंज फंड या नावाने प्रोत्साहनात्मक योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रकल्पाच्या 50% निधी कर्ज रोखे आणि कर्ज इतर माध्यमातून उभा केल्यास प्रकल्पाच्या 25% रक्कम या ठिकाणी केंद्र शासन देणार आहे आणि 25% रक्कम निधी स्थानिक स्वराज्य संस्थेने उभा करावायचा आहे. उर्वरित 50% निधी हा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज रोखे जसे सर्वसाधारण ग्रीन, ब्ल्यू, येलो, ब्लॅक इत्यादी या माध्यमातून उभा करता येईल किंवा त्यापेक्षा कमी व्याज दराने कर्ज मिळत असल्यास त्या पर्यायाचा विचार करता येणार आहे. त्यामुळे आपण या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये सुद्धा आपण विचार केलेला आहे. या अंतर्गत प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन या सर्व नियोजन आपण केलेलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणावरील शासन निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आपण शासनाचा निधी जेवढा जास्तीत जास्त आपण या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण तो आपल्याकडे कसा घेता येईल याच्यासाठी सुद्धा आपण हे नियोजन केलेलं आहे. उपरोक्त सर्व उपाययोजना केल्यानंतर पुढील अर्थसंकल्पीय वर्षात खालील दर्शवल्याप्रमाणे जमा येणे अपेक्षित आहे. आपल्याला सर्व सभागृहाला मी या ठिकाणी सन 2026 आणि 27 ची एकूण जमा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आरंभीची शिल्लक 1265 कोटी 83 लक्ष, महसुली जमा 4337 कोटी 82 लक्ष, महानगरपालिका भांडवली जमा 148 कोटी 99 लक्ष, शासकीय अनुदान 491 कोटी 79 लक्ष, कर्ज रोखे म्हणजे आपण कर्ज घेणार ते 400 कोटी आणि कर्ज रोखे वेगळा आहे आणि कर्ज वेगळं. कर्ज रोखे हे आपण 400 कोटी घेतोय आणि कर्ज 100 कोटी घेतोय. असा एकूण आपण या ठिकाणी आपल्या या स्थायी समितीने 6704 कोटी 43 लक्ष एवढ्या रकमेचा अंदाज
आपण हे बजेट तयार केलेलं आहे। वरील प्रमाणे मला अत्यंत आनंद होत आहे। 6,704 कोटी 83 लक्ष या स्थायी समितीच्या माध्यमातून स्थायी समितीच्या सर्व त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य विरोधी पक्ष घटकांचं सुद्धा सहकार्य आहे, आयुक्त साहेबांचं सहकार्य आहे, सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अत्यंत सर्व एचओडी असतील, सभागृहातील सर्व सदस्य यामध्ये सर्व नवीनबाईकरांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो। कारण आज आपण हा एवढा मोठ्या रकमेचा 6,704 कोटी 43 लक्ष एवढ्या मोठ्या रकमेचा आपण आज लोकहिताच्या करता आपण हा आज अर्थसंकल्प सादर करत आहे। वरील प्रमाणे सन 2026-27 करता आपण हा 6,743 कोटी 6,704 कोटी 43 लक्ष एवढा जमेच्या माध्यमातून जमा होणार आहे। ही आपण या ठिकाणी सविस्तर तपशील निवेदनाच्या शेवटी देण्यात आलेली आहे। मी आपल्याला शेवटी निवेदनाच्या आपण सांगतो। जमेच्या बाजूनंतर पुढे महानगरपालिकाचा खर्चाचा सविस्तर अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी मी वृक्ष प्राधिकरण व परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प सादर करीत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण हा महापालिकेचा म्हणजे ज्या पद्धतीने आपण हा अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यामध्ये आपण वृक्ष प्राधिकरण आणि परिवहन सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपल्या माहितीकरता सांगतोय। सन 2025-26 चे सुधारित वृक्ष प्राधिकरणचं सांगतोय। सुधारित सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक, महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 16 व महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 अन्वये वृक्ष प्राधिकरण 25वे अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे। आरंभीची शिल्लक रुपये 53 कोटी 84 लक्ष व जमा रुपये 20 कोटी 47 लक्ष अशी मिळून एकत्रित जमा रुपये 74 कोटी 32 लक्ष आणि रुपये 6 कोटी 2 लक्ष खर्चाचे सन 2025-26 चे सुधारित अंदाज होते। तसेच रुपये 68 कोटी 29 लक्ष आरंभीच्या शिल्लकेसह 96 कोटी 97 लक्ष जमा व रुपये 58 कोटी 17 लक्ष खर्चाचे आणि रुपये 38 कोटी 80 लक्ष शिल्लकेचे सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक या ठिकाणी आपण सादर करत आहे। आता याच्यामध्ये आपण उद्यानाचे शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये हरित क्षेत्र व शहराच्या 97 उद्याने आणि 252 मोकळ्या जागा, ट्री बेल्ट व रस्ता दुभाजक यांची जोपासना ही उद्यान व वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। उद्याने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजन व वाहतूक बेटे त्यांचे क्षेत्र 17 लक्ष चौरस मीटर इतके आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वृक्षाच्या 2016 प्रजाती असून शहराच्या 15,28,779 इतके वृक्ष गणनेमध्ये आढळून आले आहेत। आपल्याला या ठिकाणी 15,28,779 वृक्ष आपल्याला या ठिकाणी आढळून आले। सन 2026 आणि 27 च्या अंदाजपत्रकामध्ये शहरातील हरित आच्छादन वाढवण्यासाठी 1 लाख वृक्ष लागवडीसाठी रुपये 12 कोटी आपण या ठिकाणी 12 कोटी करण्यात आली असून कोपरखन्ने येथे बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी रुपये 8 कोटी तरतूद करण्यात आली आहे। प्रत्येक विभागातील आधुनिक रोपवाटिका विकसित करण्यासाठी रुपये 1 कोटी 25 लक्ष एवढी तरतूद ठेवण्यात आली आहे। आपल्याला माहित आहे की आदरणीय गणेश नाईक साहेबांचे सातत्याने या शहराला वृक्ष लागवड किंवा झाडे लावणे या संदर्भामध्ये सातत्याने संदीपजी नाईक साहेबांची सुद्धा ही संकल्पना होती। पर्यावरण म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण याच्या बजेटमध्ये आपण वृक्ष प्राधिकरणाची तरतूद देखील आपण या ठिकाणी केलेली आहे। तसेच रोड डिव्हायडर व रस्त्यालगतच्या वृक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नवी मुंबई शहराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी रोड डिव्हायडर व रस्त्यालगतच्या वृक्ष
पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे। या अंतर्गत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडर्स व रस्त्याच्या वृक्ष देखभाल, छाटणी, नवीन वृक्षारोपण, माती सुधारणा तसेच स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणाली या ठिकाणी विकसित करण्याकरता या सर्व गोष्टी आपण करणार आहोत। त्यामुळे शहरातील हरित पट्टा अधिक बळकट होऊन हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत होईल यामध्ये। तसेच रस्त्याचे सौंदर्य वाढवून नागरिकांना स्वच्छ व आकर्षक वातावरण मिळेल। सदर कामाकरता वृक्ष प्राधिकरण अंतर्गत अंदाजपत्रकात रक्कम रुपये 13,60,00,000 इतकी तरतूद आपण ठेवण्यात आलेली आहे। वृक्षतोड व स्थलांतर प्रक्रियेसाठी CSRच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल विकसित केले जात असून वृक्ष छाटणीसाठी विशेष वाहन खरेदी करतात। म्हणजे आपल्याला वाहन ज्यावेळेला वृक्ष छाटणी असते त्याकरता आपल्याला वाहन खरेदी करणं मोठ्या प्रमाणात म्हणजे गरजेचं असतं। त्याकरता आपण 1 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। याशिवाय हरित प्रभाग स्पर्धा, पर्यावरण जनजागृती उपक्रम, कार्यशाळा व कर्मचारी प्रशिक्षण याद्वारे नागरिक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। CSR अंतर्गत कामासाठी मानक कार्यप्रणाली म्हणजे SOP, या SOP तयार करून आपण कामे अधिक नियोजनबद्ध करण्याचा मानस आपल्या या सभागृहाचा आहे, आपल्या स्थायी समितीचा सुद्धा आहे। फ्लोटिंग गार्डन, रूफटॉप व व्हर्टिकल गार्डन सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवून नियंत्रणाप्रमाणे शहराचे सौंदर्य अजून वृद्धिंगत करण्याकरता आपण या ठिकाणी भर देत आहोत। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन आता या ठिकाणी आपण वृक्ष प्राधिकरणचा बजेटचा आपण या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सादर केलेलं वाचून दाखवलेलं आहे। आपण या ठिकाणी आता नवी मुंबई परिवहनच्या संदर्भामध्ये आपण सन 2026-27च्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक सन 2026-27 परिवहन उपक्रम अर्थसंकल्प आपण या ठिकाणी गोषवारा या ठिकाणी सादर करत आहोत। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 98 ब अन्वये सन 2026-27 करता अर्थसंकल्प ब सादर करण्यात आलेला आहे। सन 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प सादर करताना महसुली व भांडवली उत्पन्न 467 कोटी 25 लक्ष मधून महसुली व भांडवली खर्च 467 कोटी 15 लक्ष वजा जाता 9,55,000 शिल्लकेचा सुधारित आपण या ठिकाणी अंदाज आहे। व सन 2026-27 करता अर्थसंकल्प ब तयार करण्यात आला असून आरंभीची शिल्लक रुपये 9,55,000 जमेस धरून एकूण महसुली व भांडवली उत्पन्न रुपये 6,752 कोटी जमा व एकूण महसुली व भांडवली खर्च रुपये 651 कोटी 90 लक्ष वजा जाता वर्षा अखेर रुपये 9,35,000 शिल्लकेचा अंदाजपत्रक या ठिकाणी सादर करत आहे। त्याचा ठळक पुढील प्रमाणे आपल्याला देण्यात येतील। सामाजिक बांधिलकी सवलती, कारण आपल्याला परिवहन सेवा म्हटलं की या राज्यामध्ये एक नवी मुंबई महानगरपालिका ही अत्यंत सर्व नागरिकांच्या बाबतीमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, माता बहिणी असतील, जेवढ्या सुविधा जास्तीत जास्त पुरवण्याचं काम आपण या परिवहनच्या सेवेच्या माध्यमातून आपण करतोय। याकरता सामाजिक बांधिलकी देखील आपण या ठिकाणी या नवी मुंबई शहरासाठी जपतोय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराला प्रोत्साहित आणि सामाजिक बांधिलकी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेले नागरिकांना, त्यामध्ये विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, परिवहनच्या उपक्रमाच्या बसेसमधून प्रवासाकरता विविध प्रकारच्या आपण या ठिकाणी सवलती देतो। या ठिकाणी नवीन प्रकल्प आपण पर्यावरणपूरक बस तपास सविस्तर ग्रीनफील्ड डिझेलवरील जुन्या कालबाह्य बसेस निर्लेखित करून सध्या 150 CNG बसेस तसेच पुढील आर्थिक वर्षात नवीन 100
पर्यावरणपूरक CNG इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या PM-E बस सेवा योजनेच्या अंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस करता आपण प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी 150 बस आपण नवीन खरेदी करतो आणि 100 बसेसचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. व्यावसायिक तत्वावर बस टर्मिनलचा विकास कामे करणे, परिवहन सेवा सक्षम होण्याकरता वाहतूक बाह्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याकरता परिवहन उपक्रमाचे बस टर्मिनल विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज खर्चात बचत, परिवहन उपक्रमाच्या आकार व बस टर्मिनस मध्ये सोलर पॅनल बसवणे व सोलर ऊर्जेच्या विजेचा वापर करून वीज देय खर्चात बचत करण्याचे नियोजन केलेले आहे. आपण या ठिकाणी सोलर पॅनल बसवून आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण वीज या ठिकाणी आपल्या खर्चामध्ये आपण बचत करून ते देखील आपण नियोजन सोलरच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सार्वजनिक वाहनांकरता चार्जिंग सुविधा, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहनतळाच्या जागेवर PPP तत्वावर 10 ठिकाणी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी PPP तत्वावरती 10 ठिकाणी चार्जिंगची सुविधा आपण या नवी मुंबई शहरामध्ये परिवहनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नवीन बस मार्ग आपल्याला काही ठिकाणी या नवी मुंबई शहराच्या वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवी मुंबई शहरामध्ये अजून महत्वाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी बस मार्ग आपण या ठिकाणी वाढवत आहोत. नवीन सुरू झालेल्या विमानतळ व बसेसची वाढती मागणी लक्षात घेता बस सेवेचा विस्तार करण्यात येणार असून मुंबई महानगर क्षेत्रात MMR बस सेवा विस्ताराच्या संधी असल्यामुळे विमानतळ तसेच जास्त उत्पन्न मिळेल अशा नवीन बस मार्गावरील सेवेत वाढ करणार आहे. बस टर्मिनस वाणिज्य संकुल आपल्याला सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. वाशी बस डेपो सेक्टर 9 आणि वाशी सेक्टर 12 या ठिकाणी बस टर्मिनस वाणिज्य संकुल भाडेतत्वावर देऊन परिवहन उपक्रमास वाहतूक बाह्य उत्पन्न मिळेल अपेक्षित आहे. आपण ज्या ठिकाणी या सेक्टर 9 आणि सेक्टर 12 या ठिकाणी आपण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या वास्तू आपण बांधलेल्या आहेत त्या वास्तूच्या माध्यमातून आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये आपल्याला आर्थिक अजून भर पडणार आहे. अद्ययावत ITMS प्रणाली आपल्याला या ठिकाणी अद्ययावत ITMS प्रणालीच्या आधारे वाहतुकीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करून वक्तशीर व तत्पर सेवा प्रदान करण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी ITMSच्या माध्यमातून पूर्णपणे नवी मुंबई शहरामध्ये परिवहनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ITMS प्रणाली देखील या ठिकाणी आपण तयार करतोय. अशा प्रकारे वृक्ष प्राधिकरण व परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर मी नवी मुंबई महापालिकेच्या करता सविस्तर अर्थसंकल्प आपल्याला या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणचा परिवहनचा मांडलेला आहे. अर्थसंकल्पीय खर्च आपण आता महानगरपालिकेच्या अंदाजित केलेल्या महसुली व भांडवली खर्च रुपये 5,648 कोटी एवढा अपेक्षित होता. तथापि सुधारित अंदाजानुसार तो रुपये 4,564 कोटी एवढा राहणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सन 2026-27 या वर्षाकरता जमा होणाऱ्या रुपये 6,704 कोटी 43 लक्ष निधीच्या खर्चाचे नियोजन आपण या ठिकाणी करण्यात स्थायी समितीच्या माध्यमातून आलेले आहे. सन 2026-27 चा एकूण खर्च महसुली खर्च आपण या ठिकाणी आपल्या 6,704 कोटीचा आपण या ठिकाणी कशा पद्धतीने आपण त्याची हिशोबवार करणार आहोत त्याची कल्पना आपल्या सर्वांना या सभागृहामध्ये मांडत आहे. महसुली खर्च 3,137 कोटी 77 लक्ष, भांडवली खर्च स्वनिधीतून 2,956 कोटी 73 लक्ष, भांडवली खर्च शासन निधी व मनपा निधीतून 406 कोटी 2 लक्ष, भांडवली शासन निधीतून खर्च 188 कोटी 91 लक्ष, एकूण खर्च
6,689 कोटी 43 लक्ष आणि शिल्लक ब 15 कोटी, एकूण अ अधिक ब 6,704 कोटी 43 लक्ष या आपण स्थायी समितीच्या माध्यमातून हे बजेट आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजे बैठक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पूर्ण या 6,704 कोटीमध्ये कशा पद्धतीनं आपण या सर्व गोष्टीचं पूर्ण नियोजन केलेलं आहे याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती देतो. आपण यामध्ये शहर विकासाच्या बाबतीमध्ये नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी शहराचा त्या पद्धतीनं मूलभूत विकास करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन आपण या कामाकरता रक्कम रुपये 3,693 कोटी निधी अंदाजपत्रकामध्ये राखून ठेवलेले आहे, तरतूद केलेले आहे. एकदा समावेशक नियोजन वन टाइम प्लॅनिंग या शहरामध्ये आपल्याला माहितच आहे की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांची संकल्पना वन टाइम प्लॅनिंग या सर्व गोष्टीमध्ये वन टाइम प्लॅनिंगचा सुद्धा आपण या बजेटमध्ये आपण तरतूद करू म्हणजे या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि वन टाइम प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये आपलं कसं नियोजन असाल या संदर्भामध्ये नवी मुंबई शहराच्या नियोजित शाश्वत विकासासाठी वन टाइम प्लॅनिंग एकदा सर्व समावेश नियोजन म्हणजे आपण एकदाच नियोजन केल्यानंतर त्या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीनं वन टाइम प्लॅनिंग करू शकतो त्याचा सुद्धा लेखाजोखा आपण या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी यांच्या संकल्पनेतून तयार झालेला महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा संकल्प प्रस्तावित आपण या ठिकाणी करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक नोडमध्ये या सभागृहामध्ये सर्व बसलेले सदस्य यांच्या प्रत्येक नोडमध्ये सेक्टरची निवड करून आपण या प्रत्येक नोडमध्ये एका सेक्टरची निवड आपण करण्यात येणार आहे. एका सेक्टरची निवड करून त्याचा सर्व समावेश विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक सेवानिहाय मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील 25 ते 50 वर्षांचे पूर्ण नियोजन असेल. सदर उपक्रमांतर्गत शहरातील विद्यमान व आगामी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्यावरण, गृहनिर्माण व व्यावसायिक विकास या सर्व घटकांचा एकत्रित व दीर्घकालीन दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करून म्हणजे पूर्णपणे या दृष्टीमध्ये या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सखोल आपण पूर्णपणे या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेऊन आपण हा विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आपण केलेला पुनरावृत्ती करण्यासाठी टाळता येईल, संशोधनाचा कार्यक्षम वापर होईल व प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करण्यात येणार आहे. परिणामी शहराच्या संतुलित शाश्वत व सर्वांगीण विकास साध्य होऊन नागरिकांना आर्थिक दर्जेदार नागरिक सुविधा उपलब्ध होतील. सदर कामाकरता अंदाजपत्रकात आपण एकूण रक्कम रुपये म्हणजे आपण वन टाइम प्लॅनिंग याच्यासाठी 10 कोटी एवढी तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला माहित आहे की या नवी मुंबई शहरामध्ये वाढती वाहनांची लोकसंख्या लक्षात घेता या नवी मुंबई शहरामध्ये या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी आपण सिग्नल फ्री रस्ते याचं सुद्धा आपण या स्थायी समितीच्या माध्यमातून आपण नियोजन केलेलं आहे. नवी मुंबई हे झपाट्याने वाढणारे व प्रगती करणारे शहर आहे. वाढत्या शहरीकरणामुळे महानगरपालिका क्षेत्रात 20 ठिकाणी वाहतुकीची तसेच अनधिकृत पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन नागरिकांचा वेळ जातो, इंधन मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहे, तसेच प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून पाम बीच रोड, ठाणे बेलापूर रोड यासारख्या मुख्य रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पूल हायब्रिड अन्युइटी मॉडेल HAM याचा वापर करून बांधण्याचा व त्या माध्यमातून सदर रस्ते सिग्नल फ्री करण्याचा मानस आपल्या या ठिकाणी आपण केलेला आहे. कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय
या पाम बीच सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा रोड आपण त्या ठिकाणी मानला जातो, कारण अनेक वेळा आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण सिग्नल असल्यामुळे अनेक वेळ वाया जातो, त्यामध्ये आपलं इंधन सुद्धा वाया जातं, पेट्रोल सुद्धा वाया जातं. त्यामुळं या सर्व गोष्टीमध्ये आपण एक वेगळं काहीतरी नवीन आपण करावं म्हणून आपण या स्थायी समितीच्या माध्यमातून आपण हे देखील या ठिकाणी केलेलं आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालय जंक्शन सुधारणा. आता हे मुख्यालय आपण आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून हे आपण जे एवढं आपल्या या देशामध्ये एक नवी मुंबई महानगरपालिकेचं हे मुख्यालय जर म्हटलं तर आपले एक ओळख निर्माण करणारी या देशामधली महापालिका. त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा आपण एक थोडी सुधारणा करण्याचं आपण ठरवलेलं आहे. नवी मुंबई मुख्यालय जंक्शन सुधारणा करण्याबाबतचं काम दिनांक 31 मे 2028 पर्यंत करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेले आहे, त्यामुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच उलवे दोनागिरी खारघर या नवीन ठिकाणी व्यावसायिक केंद्रात होत असलेली वाढ लक्षात घेता आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा विस्तार JNPT या सर्व गोष्टीमुळे वाढती वाहतूक कोंडी व वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत ठेवण्याकरता नवी मुंबई मुख्यालयाजवळ जंक्शनची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पाम बीच व आंध्र मार्गाकडून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीत होऊन इंधन व वेळेची बचत होईल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नवी मुंबईचा ट्विन नेकलेस. आपण नवी मुंबई म्हटलं की नवी मुंबईचा नेकलेस आपण जसं समजतो तसं नवी मुंबईचा ट्विन नेकलेस असलेला प्रमुख द्रुतगती मार्ग अर्थात पाम बीच रोड वाढती वाहतूक लक्षात घेता सदर मार्ग सिग्नल फ्री करण्यासाठी प्रमुख चौकावर उड्डाण पूल उभारण्याचा महत्वपूर्ण संकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अधिक वाहतूक अभियांत्रिका उपाययोजना राबवण्यात येतील, ज्यामुळे प्रवासांचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल व वाहनांची सतत व विना अडथळा वाहतूक सुनिश्चित होईल. परिणामी इंधनाची बचत, वायू प्रदूषणात घट तसेच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत अधिक सुसूत्रता, सुरक्षितता व कार्यक्षमता येऊन नागरिकांना जलद व सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल. या कामाकरता आपण आपल्या या अंदाजपत्रकात एकूण रुपये 400 कोटी इतकी तरतूद आपण या ठिकाणी स्थायी समितीने ठेवलेली आहे. याचा सार्थ अभिमान आमच्या सर्व स्थायी समितीच्या सदस्यांना आहे. दारम तलाव पुनरुज्जीवन म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पालिका क्षेत्रातील दारम तलावातील मॅंग्रोव्हचे स्थलांतर करणे, गाळ काढून त्याची पुनर्स्थापन करणे, या तलावाची धारण क्षमता वाढवण्याचा महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखाने आणि ऐरोली येथे विकसित केलेल्या 11 धारण तलावामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवून नंतर खाडीत विसर्ग करण्याची व्यवस्था आहे. मात्र दीर्घकाळ गाळ साचल्याने त्याची क्षमता कमी झाली आहे. प्रस्तावित प्रकल्पांतर्गत गाळ काढणे व संरचनात्मक दुरुस्ती करून धारण क्षमता वाढवण्यात येणार आहे. धारण क्षमता वाढवून आपण त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती टाळण्यासाठी व शहराच्या जलरसन व्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य मिळवण्यास मदत होईल. या कामाकरता आपण या बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखाने आणि ऐरोली याकरता आपण ज्या तरण तलाव याकरता 127 कोटी एवढी आपण तरतूद ठेवलेली आहे.
आता याच्यामध्ये आपण नाला विजन देखील चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. नवी मुंबई शहराच्या भौगोलिक वैशिष्ट्याचा विचार करता समुद्र सपाटीच्या रेषेपासून अनेक भूभाग खालच्या पातळीवर असल्याने पावसाळ्यात खाडीची भरती व मुसळधार पाऊस एकाच वेळी झाल्यास शहरात पाणी साचण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील पूर्ज जलवाहिनी नाले प्रणाली हायब्रिड एन्युटी मॉडेल HAM चा वापर करून विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या समस्येवर दीर्घकालीन व शाश्वत उपाय म्हणून पर्जन्य जलवाहिनीचे पुनरुज्जीवन हे काम सार्वजनिक खासगी भागीदारी PPP तत्वावर हायब्रिड एन्युटी मॉडेल HAM प्रकल्प खर्चाच्या 30% रकमेची तरतूद महानगरपालिकेकडून बांधकाम कालावधीत ठरवलेल्या टप्प्यानुसार उर्वरित 70% रक्कम खासगी भागीदार PPP स्वतःच्या व्यवस्थेतून उभारेल व ती रक्कम प्रकल्प देखभाल व दुरुस्ती कालावधीत अॅन्युइटी स्वरूपात परतावा मिळेल. अंतर्गत राबवण्याचे प्रस्तावित आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. या प्रकल्पामध्ये नाल्याचे अस्तरीकरण, गाळ काढणे, धरण तलावाची खोली वाढवणे, तटबंदी बळकट करणे तसेच काढा आधारित आधुनिक फ्लड गेट्स बसवणे याचा समावेश आहे. यासोबतच पुनर्नियंत्रण, पर्यावरण संरक्षण व जलवायू बदल लक्षात घेऊन आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे शहरातील पावसाळ्यामुळे पाण्याचा निचरा सक्षम होईल, पूरस्थितीवरील प्रभावी नियंत्रण मिळेल, तसेच पर्यावरणीय संतुलन राखत शाश्वत नागरिक विकास साध्य होईल. या कामाकरता आपण या आपल्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण 100 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.